जगामध्ये नाही. जगात शोधूनही मानव धर्मासारखा मार्ग तुम्हाला सापडणार नाही. ज्याप्रमाणे वनामध्ये शिकारी शिकाराच्या शोधात फिरत असतो, वन जंगलात फिरत असतो की मला शिकार भेटेल, त्याचप्रमाणे इथे बसलेला प्रत्येक सेवक हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याकरिता मला कुणीतरी मार्गदर्शन करावे, माझ्यावर असलेले दुःखदारी दूर करावे, यासाठी वन भटकत होता. कुणातरी सेवकाच्या माध्यमातून, नातेवाईकाच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शकाच्या माध्यमातून आम्हाला अनमोलसा मार्ग मिळाला, परमात्मा एक मार्ग. ज्या मार्गाच्या माध्यमातून आमचे दुःख दारिद्र्य दूर झाले. बांधवांनो, 3 दिवसाच्या कार्यामध्ये या मार्गातील सेवकांचे दुःख दूर होतात. महान त्यागी बाबा जुमदेवी यांना स्वयं परमेश्वराने बैमान बोललेला आहे, तर आम्हा सर्वांची काही कीव नाही. बांधवांनो, माणूस हा बैमान आहे, स्वार्थासाठी माणसाचा उपयोग करू लागतो. आम्हीही तेच केले, पण परमेश्वराचा हा मार्ग, भगवंताचा मार्ग हा आम्हा सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वाटते ते करा. ज्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजीने हा मार्ग आम्हाला दिला, हा मार्ग कशाचा आहे, तर हा मार्ग परिवर्तनाचा आहे. आपण परिवर्तनाला स्वीकार केलेला आहोत. 1000 सेवकातून 10 सेवकांमध्ये तरी परिवर्तन होईल. केलंय की नाही स्वीकार? परिवर्तनाचा स्वीकार केलो. आधीच्या काळात म्हातारी बाई एवढी मोठी टिकली लावायची, एवढी मोठी चांदा, हळू बारीक टिकलीवर आले ना. म्हणजे माणूस हा परिवर्तनाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे मानव धर्मातील सेवकांनी सुद्धा परिवर्तनाचा स्वीकार केला आहे, आणि परिवर्तनाचा स्वीकार करून आपण मानव धर्मामध्ये आलो. मानव धर्म आपल्याला काय शिकवतो? 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम. याच्या व्यतिरिक्त मानव धर्म नाही. ज्या सेवकाला तत्व, शब्द, नियम कळले त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मात्र आमचं संपूर्ण आयुष्य ते समजण्यातच जाते. कधी आम्ही शिकलो नाही म्हणून आम्ही आमच्या जीवनात आत्मसात केले नाही. एक छोटीशी कथा सांगतो की आपण भगवत कार्य करतो. मूर्ती बघितली, मूर्ती बघितली. मूर्तिकार मूर्ती बनवत असतो. ज्याप्रमाणे कन्हैया, गणपती, दुर्गादेवी यांच्या मूर्त्या बनवत असतात, असेच मूर्तिकार एक मूर्ती बनवत होता. आणि एका व्यक्तीला मूर्ती घ्यायची होती. तर मूर्तिकारापर्यंत तो ग्राहक गेला आणि त्यांना म्हणू लागला की तुम्हारे पास बहुत अच्छे मूर्ती आहे. मूर्ती सर्वच सारख्या होत्या. त्यांची काय किंमत आहे म्हणते. मूर्त्या आहेत तर त्या मूर्तीची काय किंमत आहे? सारख्या 3 मूर्त्या ठेवल्या होत्या, पण त्या 3 मूर्त्यांच्या किंमती त्यांनी वेगवेगळ्या सांगितल्या. पहिली मूर्ती सांगितली त्याने 500 रुपये, दुसरी मूर्ती सांगितली तिचे 1000 रुपये, आणि तिसरी मूर्ती सांगितली तिचे 1500 रुपये. म्हणजे मूर्ती तर सारखीच आहे, रंगही सारखाच आहे, बदल काय आहे, म्हणजे फरक काय आहे या मूर्त्यांमध्ये? तर तो मूर्तिकार सांगू लागला, ही जी 500 रुपयाची मूर्ती आहे हिच्यामध्ये तुम्ही जर काळी टाकली तर ही तोंडापर्यंत जाते. 500 रुपयाची मूर्ती तिच्यात जर काळी टाकली तर ती तोंडापर्यंत जाते, आणि 1000 रुपयाची जी मूर्ती आहे तिच्यात काळी टाकली तर ती कानापर्यंत जाते, म्हणजे कानातून बाहेर पडते. आणि तिसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगताना तो म्हणते की ही जी तिसरी मूर्ती आहे हिचा रंगही सारखाच आहे, हिची उंची सारखी आहे, मात्र इथे जर काळी टाकली तर ती पोटात जाते आणि पोटातून कानापर्यंत येते.
असंच या भगवत कार्याचं आहे. इथून जे जे विचार तुमच्यापर्यंत आले ती फक्त तोंडापर्यंत ठेवला तर तुमची 500 रुपयाची किंमत होईल आणि आजचा कार्यक्रम निष्फळ होईल. 1000 रुपयाची जर तुमची किंमत ठरली तर इकडून ऐकला आणि इकडून सोडला तर त्याप्रमाणे तुमची किंमत लागेल. आणि जर तिसऱ्या मूर्तीसारखे जर इथून ऐकले आणि तो पोटात गेला आणि त्याच्यापासून तुमच्या जीवनात जर तुम्ही ते अंगीकारले तर तुमची किंमत 1500 पेक्षाही जास्त लागेल. म्हणून सेवक बांधवांनो, इथून जे काही विचार येतात ते नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे यासाठी नाही, तर आमच्या जीवनात बदल व्हावा. मी जवळपास 3 ते 4 ते 5 वर्षानंतर या कार्यक्रमाला येत आहोत. मी 4 वर्षानंतर आलो आहे आणि तुमच्या कार्यक्रमाला 2 वर्ष आलो तर पाऊसच येत होता. ज्या वेळेस मी बोलायला लागलो त्यावेळेस पाऊस. आणि म्हणून आपल्या आगाशीजींनी मला सांगितलं की राकेश भाऊ कोजागिरीचा कार्यक्रम आहे. म्हटलं मी तुमच्या गावाला आवर्जून कार्यक्रमाला पूर्ण वेळ देईल आणि म्हणून 11 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्या त्या भगवत कार्यासाठी परमेश्वराने मला उपलब्ध करून दिला. त्या परमेश्वराचे मी धन्यवाद देतो. बांधवांनो, सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे की आपण परिवर्तनाचा जर मार्ग स्वीकारतो आणि परिवर्तनाचा मार्ग स्वीकारल्यानंतरही आमच्या जीवनात परिवर्तन का होत नाही? आम्ही आमच्यातच गुरपडून आहोत. मी, माझा कुटुंब, माझी जबाबदारी, माझे काम, माझे धंदे याच्या पलीकडे आम्ही काही देत नाही. हो, हे सर्व करीत असताना आम्ही आमच्या जीवनाचाही उद्धार करत नाही. बघा, महान देगी बाबा जुमदेवजींनी जो मानव धर्म दिला आहे हा स्वतःचा सुख, त्यानंतर इतरांच्या सुख, त्यानंतर समाजाचं कल्याण, हा इतकी मोठी संकल्प आहे. मात्र आम्ही आमच्यातच का गुंतून आहोत? आम्हाला याच्या बाहेर पडावा लागेल. आणि याच्या पर्याय सर्व मार्गदर्शकांनी वक्त्यांनी सांगून गेले की चर्चा बैठक, की चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे. जो शाळेत जाईल तो ज्ञानी होईल. महान देगी बाबा जुमदेवजींनी शब्द दिले, ज्ञान पररस मररस योगी, की जो ज्ञानी होईल तोच जीवनामध्ये प्रगती साधू शकेल. म्हणून आम्हाला ज्ञान घ्यायचं आहे तर मग ज्ञान कुठून मिळेल? तर तो भगवत कार्याच्या माध्यमातून आणि चर्चा बैठकीतून मिळतो. म्हणून प्रत्येक सेवकाने स्वतःला ज्ञानी बनवण्याकरिता चर्चा बैठकीत जा, आवर्जून जा. कारण सध्याची मार्गाची परिस्थिती बघत आहोत आम्ही, दयनीय आहे. महान देगी बाबा जुमदेवजीने 1948 मध्ये मानव धर्माची स्थापना केली. आज 2024 सुरू आहे. आणखी 24 वर्ष बाकी आहे. 24 वर्षात 100 वर्ष पूर्ण होणार आहे. भीती वाटते की हा मानव धर्म कुठल्या दिशेला जाईल? ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आम्ही आमचे सर्व कामधंदे सोडून मानव धर्माच्या प्रसारासाठी देतो. का म्हणून? कारण आम्ही जबाबदारी घेतली आहे. कारण ज्या परमात्म्यापासून आमच्या जीवनाचा उद्धार झाला, आमचा कुटुंब सुधारला, त्या परमात्म्याचा मार्ग एकच पिढी नाही तर येणाऱ्या हजारो पिढ्यांपर्यंत मार्ग पोहोचायला पाहिजे. आणि ती जबाबदारी आम्हाला आता घ्यावी लागेल. या परमात्मा एक मार्गाची रक्षणाच्या, आम्ही मार्गाचे रक्षण करू शकत नाही. आम्ही सेवकच मार्गाच्या नियमाच्या बाहेर चाललो आहेत. आम्ही सेवकच या मार्गावर वाईट ते बोलू लागलो आहेत. म्हणजे आमचं पाहिजे तो प्रबोधन झालेला नाही. म्हणून आम्हाला या कार्यक्रमात यावा लागतो. मार्गाला टिकवून ठेवायचं आहे. आज अशी परिस्थिती आलेली आहे की बाप मार्गात येतो आणि पोरगा मार्गाच्या बाहेर पडतो. काही दयनीय अवस्था. ज्या मार्गामध्ये येऊन कितीतरी लोकांचे, कितीतरी दुःखी कष्टी लोकांचे या मार्गातून दुःख दूर झाले आणि कुटुंबाचा उद्धार झाला.
त्याच मार्गामध्ये आजही सेवक दुःखी राहतो. म्हणजे आम्ही कुठंतरी कमी पडत आहोत आणि म्हणून हे भगवत कार्य आम्हाला घडवावे लागते. बांधवांनो, याचे सर्वात मोठं कारण आहे की 4 युग होऊन गेले. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. जो आता चालू आहे तो कलियुग. बांधवांनो, सतयुगामध्ये 4 अक्षरी राक्षस होऊन गेला. त्याचं नाव होता हिरण्यकश्यप. त्यानंतर त्रेतायुग आला. त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी राक्षस आला. तो होता रावण. त्याच्यानंतर द्वापर युग आला आणि त्या युगामध्ये 2 अक्षरी राक्षस होता. तो होता कंस. आणि आता कलियुग आला आणि या कलियुगामध्ये 1 अक्षरी राक्षस आहे. आणि त्या 1 अक्षरी राक्षसाने या संपूर्ण समाजाचं, देशाचं वाटोळं करून ठेवलंय, आपल्या मार्गाच्या सुद्धा. तो राक्षस म्हणजे मी. ज्या सेवकामध्ये मी शब्द आला तो अभिमानाचा मी, अहंकाराचा मी. या राक्षसामुळे या मार्गाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. आणि म्हणून बांधवानो, आम्हाला कुणाचा वध करायचा आहे तर आम्हाला मीपणाचा वध करायचा आहे. तुमच्या माझ्यातला जो अभिमान, अहंकाराचा मी आहे, त्या अहंकाराच्या मीला आम्हाला नष्ट करायचा आहे. ही ज्या दिवशी आम्ही जबाबदारी ओळखू त्या दिवशी आम्ही खरोखर मानव धर्माच्या प्रचार प्रसाराने संरक्षण करत आहोत, मानव धर्माच्या खरे सेवक आहोत हे आम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. म्हणून बांधवानो, ज्या ज्या अडचणी होतात त्या अडचणी ह्या मी शब्दामुळे आहेत. कारण ज्या महान त्यागी बाबा झुमदेवजींनी त्यागाचा हा मार्ग आहे. हा मार्ग साधा नाही. बाबांचा उद्देश होता की या मानव धर्माचा उद्देश आहे तो त्याग. जो सेवक आपल्या जीवनामध्ये त्याग करेल तो परमेश्वराला प्राप्त करेल आणि जो परमेश्वराला प्राप्त करेल तो त्याच्या आयुष्यात वाटेल ते मिळवू शकतो. हे महान त्यागी बाबा झुमदेवजीचे शब्द होते. पण आमचा त्याग फक्त 42 दिवसाच्या त्यागापुरतं राहिला आहे. हे आम्हाला मान्य करावे लागेल. आमचा त्याग फक्त 42 दिवस. परमेश्वराची प्रतिमा आली, त्यागाचं महत्व खतम. म्हणजे आम्ही मार्ग काय समजतो? जो सेवक या मार्गामध्ये त्यागच करू शकत नाही तो त्याग कोणत्या गोष्टीचा करावा लागतो आम्हाला? वाईट विचार, वाईट भावना, वाईट कर्म, या सर्व गोष्टींचा आम्हाला त्याग करतो. त्यानंतर आम्हाला मानव धर्माचा मार्ग मिळत असतो. पण आमच्या सेवक परमेश्वराची प्रतिमा आली, 42 दिवसाचा त्याग पूर्ण झाला म्हणजे स्वतःला काय समजतो तर हे आम्हाला अजूनही कळलं नाही. हा मार्ग तितकाच नाही. तुमच्या घरी परमेश्वराची प्रतिमा येईपर्यंतचाच मार्गाचा प्रवास नाही. हा मार्गाचा प्रवास जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत हा मार्ग आहे. आणि मग आम्ही फक्त 42 दिवसापर्यंतच का आलो? कुटुंबामध्ये एकट्याच्या तर विषय सोडा, हो कुटुंबामध्ये सत्यही राहिलं नाही, कुटुंबात मर्यादाही राहिली नाही आणि कुटुंबात प्रेमही राहिलं नाही. कुटुंब कसा चालेल? कुटुंब आमच्या सेवकांच्या कुटुंबात उद्ध्वस्त होताना बघतो आम्ही. मी वकिली करतो, मी माझ्या डोळ्याने सेवकांची पत्नी बाहेर जाताना बघतो. 2 सेवक सेविका तलाक घेईपर्यंत येते. सून सासूचा झगडा होतो, सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर ठेवल्या जाते. ही मानव धर्माची शिकवण आहे. जो मार्ग कुटुंबाला जोडण्याचं कार्य करतो त्याच मार्गातील सेवक हा कुटुंब तोडण्याचे कार्य करत आहे. म्हणजे आमची दिशा भुलली. आणि तोच सेवक येऊन आम्हाला इथं शहाणपण सांगत असतो की लोक सांगे धर्मज्ञान आणि स्वतः कोवळे पाशा. बांधवानो, हा तुमच्या कुटुंबाचा दोष नाही किंवा तुमच्या कुटुंबाचा रास नाही. तुम्हाला जरी वाटत असेल मी मानव धर्माच्या शिकवणीनुसार वागलो नाही,
माझा मुलगा जरी व्यसन करत असेल तर माझा कुटुंब बर्बाद होईल. तुम्ही बर्बाद होत नाही. तो जो व्हायचं तो तुमचं होईल, पण बर्बाद होतो आमचा मानव धर्म. तो मानव धर्म कोणी स्थापन केलाय? महान त्यागी बाबा जोंदेवजीनं. त्यांच्या धर्म बदनाम होतो. आणि ज्या सेवकाला या मार्गाची धर्माची इज्जत ठेवायची, मान ठेवायची ताकद नाही, त्या सेवकाला त्या मार्गाचा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार हा धर्म देत नाही. जरी 42 दिवसाचे त्याग करून जरी तुम्ही मंडळातून शाखेतून सेवक नंबर जरी घेतला तरी तुम्हाला मार्गाला बदनाम करण्याचा कुणीही अधिकार दिला नाही बांधवांनी. तरी सुद्धा आम्ही जबाबदारी ओळखत नाही. दरवर्षी हजारो सेवक संमेलन होतात, हजारो, तरी परिस्थिती सारखीच आहे. याच्यावर आम्हाला चिंतन मनन करावं लागेल. कारण मानव धर्माने एक टप्पा गाठलेला आहे. आता मानव धर्माला जागतिकीकरणाकडे न्यायचं आहे. आम्ही आमच्या कुटुंबापुरते मर्यादित आहोत, पण मानव धर्म आमच्या कुटुंबापुरता आहे का? नाही. बाबांनी हा मार्ग या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी मानवापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याला दिली आहे. आपण आपल्या कुटुंबापर्यंत, आपण आपल्या गावातले 2 तुकडे, 3 तुकडे, 4 तुकडे, 5 तुकडे करून राहिलो. आपल्या गावापुरतेच मर्यादित आहोत. पण आम्हाला याच्या पलीकडे जावे लागेल, त्याचा विचार आम्हाला करावे लागेल. कारण ज्या महानपैकी बाबा जोंदेवजींनी चंदना परिदेव झिजवून हा मानव धर्म सजविला आहे. आणि तुम्हा सर्वांना या मानव धर्माचा सेवक बनवून सुख, समाधान आणि सन्मानानं जीवन जगण्यास प्रेरित केला आहे. त्या मानव धर्मासाठी आमच्याही काही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या आम्ही विसरत चाललेलो आहे. म्हणून सर्व सेवक बांधवांना माझी तीच विनंती असते की आपलं कुटुंब सांभाळा. नाही कुटुंब होत ना, तुम्ही स्वतःला सांभाळा. स्वतःला सांभाळू शकता. हा मार्ग स्वतःसाठीच आहे. कारण सकाळच्या विनंतीत बाबांनी शब्द दिलाय. आम्ही म्हटलंय का, एखाद्या कुटुंबातील सेवकाने जर काही चुकी केली तर त्याचं दुःख त्या सेवकालाच मिळत असतो. म्हणजे आम्हाला स्वतःसाठी करायचं आहे, तर स्वतःसाठी करताना ज्याला कुटुंबाचा विचार करून होत नसेल त्या सेवक बांधवांनी स्वतःचाच विचार करावा, स्वतःच मानव धर्माच्या शिकवणीचं पालन करावा. असे जे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी केले तर कुटुंब मानव धर्माचा विचार करेल, कुटुंब मानव धर्माच्या शिकवणीचं पालन करेल. आणि घराघरातील, गावागावातील जर कुटुंबाने मानव धर्माच्या शिकवणीचं पालन करण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच गाव हा शिकवणीचं पालन करेल. आणि हळूहळू गावागावातील सेवक हे खरे मानव धर्माचे सेवक होतील. आणि जगाच्या पाठीवर मानव धर्मासारखा सुरेख धर्म आणि या धर्माचा झेंडा रोवायला आम्हाला वेळ लागणार नाही. ही जबाबदारी सर्व सेवक बांधवांनी घ्यावी. बांधवांनो, भगवत कार्य आहे आणि अनुभव होणे महत्वाचं आहे. एक छोटासा अनुभव सांगतो आणि आपल्या शब्दाला मी विराम देणार आहे. धोप या गावातील माझा वयाचाच मित्र आकाश बिरमगडे कलार समाजाचा मुलगा होता. त्या सेवकाचा अनुभव आहे. हा मुलगा धार्मिक वृत्तीचा मुलगा होता. तबला वाजन करत होता. भजनांमध्ये जाऊन देवींचे जागरण, परमात्माईचे भजन असे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तबला वाजन करत होता. आणि एक दिवस त्या सेवकावर दुःख आले. त्या सेवकावर दुःख अशा प्रकारचे आले की त्याच्या छाता भरून येत होता. छाता इतका भरून येत होता की त्याला श्वास घ्यायची सुद्धा त्रास होता. म्हणजे श्वास घेऊ शकत नव्हता. 3 दिवस डॉक्टरांचा उपचार केला. सिटी स्कॅन, MRI जे काही वाटते ते सर्व काढून झाले. डॉक्टरांना कुठलाही आजार सापडला नाही. कुटुंब दुःखी होता. आईला हार्टची बिमारी होती. हार्टची बिमारी. खूप सुंदर अनुभव आहे. वडील अखंड बेवडा होता गावातला. अखंड बेवडा. जो व्यक्ती गावात कोणी विचार
वाटत नव्हता का हा कधीतरी सुधरल. त्या माणसाने 2 गाड्या घेतल्या होत्या मॅक्सच्या 4 व्हीलर, त्या दोन्ही गाड्या विकून टाकल्या. रोज दारू पिऊन टूल राहत होता. असा तो कुटुंब. मुलावर दुःख आले, मुलगा कमावता होता. रोजचे आठवडी बाजार तो मुलगा करत होता आणि त्याच्यावर त्याचा कुटुंब चालत होता. अचानक दुःख आले. 3 दिवस तो मुलगा दुःखातच होता. डॉक्टरांचा उपचार झाला. 4थ्या दिवशी आमच्या गावामध्ये एक भगत आहे, त्या भक्ताकडे त्याला घेऊन आलो. एकदम मेल्या लास सारखा तो मुलगा पडून होता. मी सुद्धा त्या मुलाला बघायला गेलो आणि ते भक्ताच्या उपचाराकरिता आमच्या गावात आले होते. त्याच्या आईने माझं बोलावणं केलं. त्याची आई मला विनवणी करू लागली की दादा, माझा मुलगा मरत आहे रे, माझ्या मुलगाला बाबाचं तीर्थ बनवून दे. म्हटलं मी तीर्थ बनवून देऊ शकत नाही, कारण तुम्ही ज्या भक्ताकडे घेऊन आले आहात त्या भक्ताकडे जाण्याच्या पूर्ण तयारीत आहात आणि त्याच्या दर्ग्यामध्ये तो मुलगा आहे. म्हटलं इथून गेल्यानंतर जर तुमचा विचार जर मार्गात येण्याचा राहील तर नक्कीच मी तीर्थ बनवून देईल. मुलाचा त्या दर्ग्यामध्ये उपचार झाला. 0% आराम होता. रात्रीच्या 12 वाजता त्या मुलाला नागपूरला हलवण्यात आले. मुलाला मार्ग माहित होता, कारण तो परमात्माची भजन करत होता म्हणून त्याला मार्ग माहित होता. नागपूरला त्याला भरती केले. डॉक्टरांचा उपचार झाला. आराम शून्य होता. पण मुलाची मनात इच्छा होती की मला मार्गात जायचा आहे. बघा ध्येय किती मजबूत होता त्या मुलाचा. इच्छा किती प्रबळ होती की मला मार्गात जायचं आणि मी बराही होईल तर या मार्गातच होईल, त्या बाबासाहेब तीर्थाने मी बरा होईल, हे त्या मुलाचे शब्द होते. त्या मुलाची मोठी बहीण मार्गात होती आणि ती नागपूरला राहत होती. बहीण त्या भावाला बघायला गेली आणि तो मुलगा त्या बहिणीला विनवणी करू लागला की ताई, मला बाबाचा तीर्थ बनवून दे, या तीर्थानेच मी बरा होईल. त्या बहिणीने बोलले की जर तुम्ही मार्गात येत असाल तर मी नक्कीच तीर्थ बनवून देईन. पण त्या मुलाने त्यावेळी शब्द दिला की मी मार्गात जाईल. माझ्या आई वडील जरी नाही आले तरी पण मी मार्गात जाईन, पण मला तीर्थ बनवून दे. तू जर मला तीर्थ बनवून दिलं नाही तर मी जिवंत राहणार नाही, असा तो मुलगा त्या बहिणीला बोलू लागला. बांधवानो, छाता भरून येत होता. ज्याप्रमाणे हार्ट अटॅक येतो आणि जी परिस्थिती होते ती परिस्थिती त्या मुलाची होती. बहिणीला राहून गेलं नाही. बहिणीने भगवंताचा तीर्थ बनवून दिला. भगवंताचा तीर्थ बनवून दिला आणि मुलाने तो तीर्थ घेतला. 5 मिनिटात जो मुलगा झोपलेला होता तो उठून बसला. बांधवानो, उठून बसला. मुलाचे दुःख त्या तीर्थाने, त्या शब्दाने, त्या वचनाने झाले. त्यानंतर सर्व कुटुंबियांच्या लक्षात आला की काहीतरी अडचण आहे आणि आपला मुलगा ह्या मार्गात गेल्यानंतरच बरा होईल. आईला काळजी होती. आईला काळजी असल्याने आईने शब्द दिला की मी मार्गात येईल. आणि त्या मुलाला मग गावी घेऊन आणण्यात आले. गावी मुलगा आला. थोडा बरं झाला. मी बघायला सुद्धा गेलो. कुटुंबाची इच्छा होती मार्गात यायचं आहे. वडिलाची इच्छा नव्हती. वडील इथपर्यंतही बोलून गेला, हा जर मेला तर मी दुसरा पैदा करून टाकू. वडिलाची इच्छा नव्हती. संपूर्ण कुटुंब आमच्या घरापर्यंत आला, वडील आला नाही. पहिल्या दिवशी माझे काकाचे मार्गदर्शक आहेत. आमच्या निवासस्थानी कुटुंब आला. कुटुंबाने शब्द ठेवला. आमच्या काकाजींनी सरळ सांगितलं, जर तुमचा कुटुंबाचा प्रमुख जर मार्गात येत नाही तर मी तुम्हाला मार्ग देऊ शकत नाही. त्यांना पुन्हा 8 दिवसाची वेळ दिली. 8 दिवसाची वेळ त्या कुटुंबाला देण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वडील घरापर्यंत आला. दारू पिऊनच होता.
काकाजी म्हणते आम्हाला मार्गदर्शक पाहिजे म्हणते. अरे राजा तू दारू पिऊन आलाय? नाही नाही म्हणते, आजच्या मग शेवटचा दिवस आहे म्हणते, याच्यानंतर मी कधी दारू पिणार नाही. कुटुंबात जो प्रमुख होता, वडील जो अखंड बेवडा होता, त्यानेही मनाचा निर्धार केला आणि तो मार्गात जुळला. मार्ग जुळल्यानंतर सर्व कुटुंब मार्गाची दीक्षा घेतली, मार्गात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर कुटुंबावर आलेले जे दुःख होते ते दुःख दूर झाले. पण दुसरा एक चमत्कार, मुलाचे दुःख दूर झाले, पण आईला जो 15 वर्षापासूनचा हार्ट अटॅकची जो बिमारी होती, ती बिमारी आईची कुठलीही औषधी न घेता या मार्गात आल्यानंतर दूर झाली. म्हणजे एका बरोबर दुसऱ्याचाही उद्धार या मार्गात झाला. असाध्य ते साध्य या मार्गामध्ये झालेले आहेत बांधवांनो. आणि म्हणून जो सेवक मानव धर्माच्या शिकवणीने चालण्याचा प्रयत्न करेल, परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करेल, त्याचे दुःख नक्कीच दूर होतील आणि परमेश्वर आम्हाला आमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. फक्त काम झाला माझा आणि काय करू तुझा, ही जी भावना आहे, ही भावना प्रत्येक सेवकाने मार्गात आल्यानंतर त्यागून द्या आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे, देणाऱ्याचे हात व्हावे, हा विचार ठेवून या समाजातल्या दुःखी कष्टी मानवापर्यंत तुमच्या हातून कसे सत्कर्म होतील आणि मानव धर्माची प्रसाद सर्वांपर्यंत कशी पोहोचवल्या जाईल, याकरिता सर्वांनी सचोटीने प्रयत्न करा. कुठलाही मंडळ असो, कुठलीही शाखा असो, कुठलाही मार्गदर्शक असो, पण दुःखी लोकांपर्यंत या मानव धर्माचे प्रसाद तुमच्या माध्यमातून जावे, ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांकडून ठेवतो आणि आपल्या शब्दांना विराम